आणि घाण घाण सांभाळायची. सगळ्या जनतेला रामनवमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आज आपल्या पीरकल्याण नगरीत खूप भव्य दिव्य असे मिरवणूक आणि खूप मोठा सोहळा या गावकऱ्यांनी पार पडला. त्याबद्दल त्यांना सुद्धा खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं कौतुक करतो. पाटील, एक राजकीय प्रश्न आहे. तुम्ही मध्यंतरी लिखित वक्तव्य व्यक्त केले होते. अजित पवार गटातल्या काही नेत्यांचे विकेट पडताना दिसतात सध्या. एक व्हिडिओ व्हायरल होतो. आज चांगला दिवस आहे. आपण थोडं आज या विषयावर बोललंच नाही पाहिजे, परंतु आता काय आहे, हे डावपेच असतील त्यांचे. मुद्दाम म्हणून काहीतरी गाड्या करायच्या आणि स्वतःहूनच काहीतरी उभा करायचं कुबान आणि चांगल्या मंत्र्यांच्या विकेट पडायच्या आणि घाण घाण सांभाळायची. हा सुद्धा डाव असू शकतो अशी शंका येते. चांगल्या चांगल्या मंत्र्यांच्या पाठीमागे काहीतरी वेगळं हे लावायचं आणि घाण घाण सांभाळायची, असाही डाव एखाद्या वेळेस असू शकतो. आता त्या काही जण तर त्या बाबाच्याच नादी लागले. मग आता त्या बाबाकडे कोण कोण होते हे पण पूर्ण बाहेर काढले पाहिजे ना. समाज प्रक्रियेतून, राजकारणाच्या प्रक्रियेतून तर बाहेर काढलेच पाहिजेत. कोणकोणत्या बाबाच्या संपर्कात त्यांना सगळ्यांना साधा फोटो जरी असेल तरी पण, आणि त्याची सखोल चौकशी केली पाहिजे. हा तिथं का जात होता, रक्ताने हात भरलेले सुद्धा तिथं होते. हे असे समाज प्रक्रियेतून आणि राजकीय प्रक्रियेतून पूर्ण बाहेर काढले पाहिजे, पूर्ण. तरच देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं सरकार. फडणवीसांचं कौतुक केलंय तुम्ही. नाही, मी आज नाही, जार निघाल्यापासून करतो. पण हे पण सांगतो कौतुक केलंय याचा अर्थ